शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 60 आहे। श्लोक म्हणणार आहे आपण आधी आणि मग त्यातल्या नावांचा आपण विचार करू। भगवान भगहानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान भगहानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः असा हा श्लोक आहे। 60 क्रमांकाचा आहे। यामध्ये 9 नाव आहेत भगवंतांची, दिव्य 9 नाव आहेत। नामाविषयी बोलताना सगळ्या ग्रंथांमध्ये फार बोलल्या गेलं आहे। रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 4थ्या दशकात नामस्मरण भक्ती समाज जो लिहिला त्यात एक ओवी आहे, नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी तीर्थक्षेत्र थोर राम नामे करुणे श्रीराम। नामाचा महिमा जाणे शंकर, ते ईश्वरच आहेत। भगवान भोलेनाथ महाराज महादेव हे ईश्वरच आहेत, पण नामाचा महिमा जाणे शंकर। म्हणून सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू जनाशिर सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा। अखंड राम नामात तल्लीन। त्यांचा अवतार असले हनुमंत हे अखंड चिरंजीवी आहेत, पण अखंड रामनामाचं उच्चारण करतात। रामनामाचा महिमा सर्व संत आचार्य मुनी आणि साक्षात अवतारांनी सुद्धा कोणत्या तरी नामाचा आधार घेतला आहे। म्हणून भगवंतांची 1000 दिव्य नामांचा हे सगळे विष्णूंचेच नाव आहेत, त्यांचा आपण विचार करतो आहोत, जो करून ठेवलेला आहे आचार्यांनी। आधी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भाष्य करताना सगळ्यात पहिल्यांदा पहिलं भाष्य हे श्री विष्णू सहस्रनाम ग्रंथावरच केलं। आपण प्रस्तावनेच्या निरूपणात ते पाहिलेल्या पहिल्या निरूपणामध्ये ती कथाही आपण पाहिली। म्हणून सर्व आचार्यांचा हा आग्रह आहे। आणि आज आपल्यासमोर या श्लोकातलं जे पहिलं नाव आहे ते भगवान असं आहे। ज्या भगवंताचीच ही 1000 नावं सांगितली गेलेली आहेत, त्यांचा महिमा आपण पाहतो आहेत, पण आज पहिलं नावच भगवान हे आहे। भगवान म्हणजे देव, ईश्वर, परमात्मा असं पुष्कळ नावांनी आपण ओळखतो। पुष्कळ काही नावं त्याला अनेक नावांनी ओळखलं जातं, पण भगवान हे जे नाम आलेलं आहे पहिलं, हे 4 स्तरावर चालतं श्रोते। निर्गुण निराकार परमात्मा ब्रह्मवस्तू त्याला वास्तविक नामाने बोलवता येत नाही, पण त्यालाही भगवान परमात्मा त्याला म्हणतात। काहीतरी तर त्याच्याविषयी सांगितल्याशिवाय माहिती कशी कळेल? मग बोलण्याची भाषा म्हणून व्यवहार काळामध्ये ब्रह्मवस्तूला नारायण भगवान असं म्हणतात। म्हणजे निर्गुण निराकाराविषयी सुद्धा भगवान बोलतात। आणि मग ईश्वर आहे नंतर सृष्टी उत्पत्ती करणारा, त्यालाही भगवान म्हणतो आपण। त्यानंतर त्याचा जो अवतार रामकृष्ण वामन परशुराम इत्यादी यांनाही आपण भगवान म्हणतो। आणि इतकंच कशाला, जो 4थ्या स्तरावरचा देव रामदास स्वामींनी मांडलेला आहे चत्वार देव निरूपणामध्ये
प्रतिमा देव म्हणजे फोटो किंवा प्रतिमा, मूर्ती कोणत्याही देवाची, तिला जर आपण एखाद्या कुणाला विचारलं की कोणाची मूर्ती आहे हो किंवा कोणाचा फोटो आहे, हे आमच्या कुलदैवत त्यांचा फोटो आहे, देवाचा फोटो आहे असं म्हणतात, म्हणजे भगवंतांचा फोटो आहे. म्हणजे प्रतिमा देवाला सुद्धा भगवान म्हणतो आपण. चारही स्तरांना आपण भगवान म्हणतो, देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, पण प्रत्येक ठिकाणी काही काही फरक आहे. म्हणून आता ह्या श्लोकात जे नाव आहे हे भगवान, हे नाव खरं म्हणजे ईश्वराविषयी बोललं जातं जास्त. ईश्वर जी भूमिका तिसरी आहे, जो सगुण निराकार आहे. पुढे मग सगुण साकार अवतार, त्याला भगवानच म्हणतात. जसं कृष्णाला सगळे भगवानच म्हणायचे, भगवंताच म्हणायचे. आणि श्रीमद भगवद्गीता जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात सांगितली ना, तर भगवद्गीतेमध्ये उल्लेख श्री भगवान वाच असा आहे. याचा अर्थ ती ईश्वराची वाणी आहे. ते अवतारात भगवान बोलतात आहे, पण आपला जो मूळ महिमा आहे ईश्वर किंवा निर्गुण निराकार परमात्मा, त्या अंगाने भगवान बोलतात आहे संपूर्ण गीतेमध्ये. आणि म्हणून तिथे श्रीकृष्ण हा वसुदेव देवकीचा मुलगा हा नाही बोलत आहे, तेव्हा तो जो ईश्वर भूमिकेत जाऊन बोलतो आहे प्रत्येक वेळेला. म्हणून श्री व्यासांनी श्रीमद भगवद्गीतेत श्री भगवान उवाच असं लिहिलं आहे. तो ईश्वरवाचक शब्द प्रयोग आहे. ईश्वराला एक भगवान इथे नाव आहे, पण अजून एक नाव हरिसुद्धा नाव आहे. हरी म्हणजेच भगवानच, ईश्वर भूमिकेतला सगुण निराकारच, त्याला हरी पण म्हणतात. आणि त्याचं वर्णन सगळ्या धर्मग्रंथांमध्ये आहे. एक छान श्लोक मला आठवतो आता या ठिकाणी. वेदे रामायणे शास्त्रे, वेदे म्हणजे वेद, रामायण वाल्मिकींचं पहिलं आद्य रामायण. वेदे रामायणे शास्त्रे, 6ही शास्त्रांमध्ये, पुराण ग्रंथ स्मृती ग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये 6 शास्त्र तर येतातच, पण श्रुती आणि स्मृती ग्रंथ येतात. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भागवते तथा, पुराण ग्रंथ श्रीमद भागवत, भारते तथा, भारत म्हणजे महाभारत, पुराणे भारते तथा, आदो मध्ये तथा चांते, म्हणजे त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि च अंते शेवटी, म्हणजे पूर्ण ग्रंथभर हा त्याचा अर्थ आहे. आदो मध्ये तथा चांते हरीश सर्वत्र गीयते. सगळीकडे ह्या ग्रंथांची जितकी नावं इथे आलेली आहेत, वेदे शास्त्रे, वेदे रामायणे शास्त्रे, पुराणे भारते तथा, जितके आमचे धर्मग्रंथ सगळे आहेत बरं काय, यामध्ये हरीश सर्वत्र गीयते. आणि म्हणजे ईश्वरवाचकच शब्द आहे. म्हणजे भगवंतांचं किंवा भगवान नावाने आपण अर्थ पाहणार आहोत. सगळ्या धर्मग्रंथांचा विषय परमात्मा हाच आहे. आणि म्हणून तो श्री विष्णू सहस्रनामात भगवान नाव त्या अर्थाने आलेलं आहे. पाहू याचा अर्थ आपण. भगवान या शब्दाचा अर्थ थोडासा आपण पाहू विस्ताराने. भगवान, वान शब्दाचा अर्थ त्या याने युक्त असा होतो. जसं एखादा सौंदर्यवान मनुष्य आहे, म्हणजे सौंदर्याने युक्त आहे. एखाद्याला आपण बलवान म्हणतो, म्हणजे खूप बलाने युक्त तो आहे. एखादा अत्यंत बुद्धिवान असतो, म्हणजे त्याचं बुद्धीचं आस्तिक्य, खूप बुद्धी मोठी आहे त्याची, प्रगल्भ बुद्धीचं आहे. आणि तसं भगवान, भग म्हणजे काय, भग म्हणजे संपत्ती. आणि ती किती आहे याचं वर्णन आहे ग्रंथांमध्ये. ज्ञानेश्वरी ते वर्णन आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू, अशी माऊलींची ओवी आहे. त्याला भगवंत का म्हणायचं, हे 6ही गुणवर्य ज्याच्यात आहेत, हे 6ही गुण यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, त्याच्यात 6ही आहेत. 1-1, 2-2, 3-3, 4-4 असे अनेकांमध्ये व्यवहारामध्ये आहेत. अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, शूर पराक्रमी राजे होऊन गेले, योगी होऊन गेले, तपस्वी होऊन गेले. या प्रत्येकाजवळ यातले गुण आहेतच, काही आहेत, पण 6ही गुण परिपूर्णतेने ज्याच्यामध्ये आहेत तो भगवान आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, सगळे. यश म्हणजे नेहमी विजयीच आहे तो, कीर्ती. यशश्री, श्रीनी संपन्नच आहे. श्री ज्याच्या स्वाधीन नव्हे, श्री ज्याची अर्धांगिनी आहे, श्री म्हणजे लक्ष्मी. यशश्री औदार्य, अत्यंत उदार एवढंही करून. लक्ष्मी आहे पण उदारता नाही, काय कामाची, ती लक्ष्मीचा फार उपयोग नाही, सर्वांना तिचा उपयोग व्हायला पाहिजे. यासाठी औदार्य म्हणजे दान देण्याचा फार इच्छा, दानता ज्याला म्हणतात, ती असली पाहिजे. यशस्वी औदार्य ती भगवंतामध्ये आहे. काय दान देतो हा भक्तांना,
सर्वात मोठं दान स्वरूपाचं दानसुद्धा देतो. म्हणजे भक्त आणि भगवान एक होतात. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, अशी व्याख्याच केली आहे. म्हणजे स्वतःचं स्वरूपसुद्धा भक्ताला देऊन देतो, पण त्यासाठी भक्तांनी तेवढी साधना केल्यानंतर, गुरूंची कृपा संपादन केल्यानंतर, म्हणून यशस्वी औदार्यतेने आपलं सगळं वैभव स्वरूपच देऊन देतो. ज्ञान, ज्ञानाविषयी काय बोलायचं भगवंताचे? सर्वज्ञ त्याला म्हणतात. सर्व जाणणारा म्हणजे सर्व भूतांविषयी, भूतांच्या क्रियांविषयी, कर्मांविषयी, बुद्धीविषयी सगळंच जाणणारा सर्वज्ञ. आणि म्हणून त्याच्या 6 गुणांपैकी ज्ञान आणि वैराग्य एवढं सगळं आहे. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, पण एवढंही करून अत्यंत विरक्त आहे. यामध्ये त्याचं काही लक्ष नाही. त्याच्याजवळ आहे संपत्ती, भग म्हणजे संपत्तीच, पण त्या संपत्तीचा मोह गर्व त्याला नाही आणि त्यात तो अडकतही नाही. तो नेहमी अलिप्तच आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव वैराग्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ऐश्वर्याने संपन्न आहे. पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण करणं आणि ती संपवणं हेच भगवंतांचं ऐश्वर्य मानलं आहे. हे ऐश्वर्य आहे भगवंतांचं. ऐश्वर्य योगात याची मांडणी आहे. हेच ऐश्वर्य आहे. पुन्हा पुन्हा सृष्टीची निर्मिती, जीवांच्या वासनांप्रमाणे त्यांना जन्म देणे आणि कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे त्याची फल प्रदान करणे, पुन्हा 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 हे करत राहणे, हेच तर भगवंतांचं ऐश्वर्य आहे. आणि म्हणून यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ तो भगवंतू, हे एक व्याख्या. एक चिंतन अजून आहे भाष्यामध्ये. भगवंतांविषयी बोलताना भगवान म्हणजे काय, कोण, काही व्याख्या कोणी केली आहे का? हो, अनेक ठिकाणी केली आहे. अनेक ग्रंथामध्ये भगवान या शब्दाचीच व्याख्या पण केली आहे. पंचदशीमध्ये एक श्लोक येतो, उत्पत्तींच विनाशंच, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिम गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच, वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. स्पष्ट व्याख्या केली पंचदशी कारण विद्यारण्य स्वामींनी की भगवान कुणाला म्हणावं. उत्पत्तींच विनाशांच्या, उत्पत्ती विनाशमध्ये स्थिती आलीच. मग पहिलं आणि शेवटचं बोललं की मधलं असतंच. म्हणजे एकसारखी सृष्टी पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण करायची आणि तिचा पुन्हा लय करायचा. उत्पत्ती विनाशांच भूतानाम आगतिम गतिम. किती मोठे भूतसृष्टी आहे हो. 84 लक्ष जीवयोनी आहेत ना. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिन्ही तया नाव देव श्रीराम. किती अफाट रचना आहे या विश्वाची किंवा ब्रह्मांडाची. एकंदर कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. इतके प्रत्येक योनीमध्ये जीव आहेत. 84 लक्ष प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये करोडो, बरं आजच नाही, करोडो वर्षांपासून ही निर्मिती सुरू आहे. हे सगळं जो जाणतो, सगळी निर्मिती जाणतो, म्हणजे मुंगीचं अंतःकरणही जाणतो, हत्तीचंही जाणतो आणि माणसाचंही जाणतो, राजाचंही जाणतो, रंकाचंही जाणतो, श्रीमंताचंही जाणतो, गरिबाचंही जाणतो, ठेंगण्याचंही जाणतो, उंचाचंही जाणतो, सिंहाचंही जाणतो आणि हत्तीचंही जाणतो. सगळ्या प्राणीमात्रांचं पूर्ण व्यक्ती विद्याम अविद्यांच उत्पत्तींच विनाशांच भूतानाम आगतिम गतिम. की ही सगळी भूत म्हणजे निर्माण झालेली सृष्टी. निर्माण झालेल्या सृष्टीला भूत असं म्हणतात. भूधातू आहे तिथे. निर्माण होणे, तयार होणे, घडणे असे अर्थ आहेत. जे निर्माण होतं ना त्या सगळ्याचं पूर्ण गती काय, आगती काय, कुठून आलं आहे, पूर्वजन्म कोणता होता, आता ह्या जन्मानंतर क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग केल्यानंतर याचं काय होईल, पुढे काय होईल. भूतानाम आगतिम गतिम, कुठून आले ते कुठे जाणार ते, हे सगळं ज्याच्याजवळ नोंद आहे, ज्याला कळतं. वेत्ती विद्याम अविद्यांच. शिवाय त्या जीवांनी विद्या किती कमवली आहे. विद्या अविद्या, अविद्येने बंधन होतं आणि विद्येने बंधन सुटतं. सोपं आहे अगदी. विद्यावंत झालो, पण ती विद्या कोणती, सर्वामध्ये जाड अध्यात्मविद्या श्रीराम. अध्यात्मविद्येला विद्या म्हणतात खऱ्या अर्थाने. किंवा मग इतर सगळं रामदास स्वामींनी दासबोधात लिहिलं आहे ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे, बहुधा ज्ञान निरूपण आहे. आणि त्याच्या पाठोपाठ मग शुद्ध ज्ञान निरूपण आहे. मग तिथे ज्ञानाची व्याख्याच केली आहे.
ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. असं जितक्या जीवांनी केलं आहे मनुष्य जन्मात येऊन, त्यांची विद्यासुद्धा जाणतो. आणि अविद्येने त्याने काय गोळा केला आहे. सर्वसाधारणपणे अविद्येत गुंतलेला माणूस यश, कीर्ती, पैसा, धन, संपत्ती यातच गुंतलेला राहतो. तेही भगवंतांना माहीत असतं आणि त्यामुळे भगवान सगळंच जाणतात. वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्य भगवान इति ही पंचदशीमध्ये भगवान शब्दाची व्याख्या केली. सवाच्य म्हणजे त्याला भगवान म्हणतात. उत्पत्ती, विनाश, विद्या अविद्या जीवांची, आगती गती, कुठून आले कुठून जाणे, या तीन गोष्टी प्राधान्याने ज्याला कळतात, ज्याच्या हाती आहेत, ज्याच्या सत्तेवर चालतात, ज्याचं ज्ञान सर्व पूर्णपणे ज्याला असतं, त्याला ईश्वर किंवा भगवान म्हणतात. भगवंताला ईश्वरी म्हणतात, देव म्हणतात, परमात्मा म्हणतात, हरी म्हणतात. हे सगळे ईश्वरवाचक शब्द आहेत. हरी सर्वत्र गीयते, सगळ्या ग्रंथांमध्ये हरीबद्दलच बोलल्या गेलेलं आहे. मगाशी श्लोक पाहिला आपण. ह्याप्रमाणे श्रोते हो, भगवान शब्दाची इतकी व्यापकता आहे. भगवान अगदी सोप्या शब्दामध्ये त्याला आपण देव म्हणतो ना, देव, त्या देवाविषयी निरूपण चालू आहे. म्हणून ह्या श्लोकामधला पहिलं नाव भगवान हेच आहे. देवाविषयीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतील, पण ही शास्त्रीय कल्पना आहे. तसं देव म्हणजे काय जर विचारलं या जगातल्या कोणाला, लहान मोठ्या कोणाला, प्रत्येकाचं वेगळं काही उत्तर येईल. कारण तो दिसत नाही, अनुभवाला येत नाही, आम्हाला त्याचं दर्शनही होत नाही, वगैरे वगैरे असं पुष्कळ उत्तर येतील. त्याच्या अवस्थेप्रमाणे, अधिकाराप्रमाणे, साधनेप्रमाणे त्याची उत्तरं येतील. पण मुख्य मुळात भगवान शब्दाची ही व्याप्ती आणि असा अर्थ भाष्यात दिलेला आहे की जो हे सगळंच जाणतो त्याला भगवान म्हणतात. आणि भगवान ही डोळ्याने दिसण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे ईश्वर सगुण निराकार असल्यामुळे, सगुण निराकार आहे तो, आकार त्याला नाही आहे. आकार पुढे अवतारात आकार आहे. रूप आणि नाम आलं की आकार येतं. रूपालाच आकार म्हणतात किंवा आकाराला रूप म्हणतात संस्कृतमध्ये. रूप शब्दाचा अर्थ सौंदर्य दिसायला असा अर्थ नाही आहे. रूप म्हणजे आकार. आणि नाम हे आले की इथून मग मायेचा प्रांत सुरू होतो आणि मग मायेच्या प्रांतात परमात्मा जेव्हा मायेला घेऊन स्वेच्छेने येतो त्याला अवतार म्हणतात. मग अवतारामध्ये सुद्धा त्याला भगवान म्हणतो आपण. श्रीकृष्णाने भगवान म्हणतात, रामांना वसिष्ठाने किती वेळा भगवान म्हटलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा जरी अवतार घेतला आहे विष्णूंनी, तरी हा मुळात ईश्वर आहे याची त्यांना जाणीव असते. आणि म्हणून भगवंताविषयीचं हे वर्णन, अवताराविषयी भगवान शब्द वापरतात. श्रीमद भागवतातल्या रासलीलेमधला पहिला श्लोक आपण पुष्कळदा ऐकला असेल. भगवान अपिता रात्रीही, बस शरदोत्फुल्ल मल्लिकाः असा तो श्लोक आहे. वीक्षरंतून समाचक्रे योगमाया समाश्रिताः. भगवंतांनी त्या रात्री, म्हणजे भगवानच म्हटलं आहे कृष्णाला, अवतारातल्या कृष्णाला, भगवान अपिता रात्री ही शरदोत्फुल्ल मल्लिका. भगवान किती तेरे ठिकाणी, गजेंद्राच्या आख्यानात भगवान शब्द आहे, ध्रुवाच्या आख्यानात भगवान शब्द आहे की भगवान आले. तो तर सगुण निराकार आहे, पण जेव्हा तो व्यक्त होतो, द्वेवाव ब्रह्मणो रूपे, बृहदारण्यक श्रुती आहे, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच, मूर्तही आहे आणि अमूर्तही आहे अशी त्याची व्याख्या आहे. आणि त्यामुळे अवतारातसुद्धा त्याला, देवाला, परमात्म्याला, ईश्वराला अवतारातसुद्धा भगवान म्हणतात. चारही स्तरावर भगवान बोलल्या जातं. अशी भगवान या शब्दाचा भाष्यामध्ये अर्थ दिलेला आहे. भगवान म्हणजे थोडक्यात म्हणजे देव. पण ईश्वरवाचक शब्द आहे विशेषतः. आणि त्यामुळे त्याचं कारण तो उत्पत्ती स्थिती लय करतो, विद्या अविद्या जाणतो आणि म्हणून भूतांचे कर्म जाणतो इत्यादी सगळं जाणतो. सर्वज्ञ आहे म्हणून जाणतो. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. आणि त्यामुळे त्याचं नाव एक भगवान असं पहिल्या क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे भग हा. पुन्हा पाहिलं, भग म्हणजे संपत्ती आणि हा म्हणजे नाश करणे. मग संपत्ती आधी काय, देहधारी जीव जेव्हा जन्माला येतो पुष्कळ काय कमावतो इथे, त्याला आपण म्हणतो माया फार जमा करतात. मग त्यात सगळंच आलं, घरदार, प्रॉपर्टी, शेती, सौंदर्य, बल सगळं कमावतो. या सर्वांचा उपसंहार भगवान करतात. आणि कारण
उत्पत्ती स्थिती लयाला कारणीभूत असलेला ईश्वर पहिल्या नावात आपण अर्थ पाहिला. मग लय नाश किंवा संपवणे या भूमिकेत तो असल्यामुळे सगळंच त्याचं संपवून टाकतो. काही काळ जीव ते त्यात राहतो, कमावतो, पण सगळं संपवतो. काहीही मग पुढच्या जन्माच्या दृष्टीने इथलं काही नेता येत नाही, फक्त वासना नेता येतात. बाकी सगळं इथेच राहतं. किती जमीन मिळवली, किती पैसा कमवला, किती शेअर आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती घरं घेतले, किती गाड्या घेतल्या, हे सगळं इथेच. श्री रामदास स्वामींनी दासबोधात एक ओवी लिहिली आहे पहा, सर्वांच्या परिचयाचीच आहे, ऐकली असेल आपण. येथील येथे अवघेची राहते, येथील येथे अवघेची राहते, हे तो प्रत्यय असे येते. कोण काय घेऊन जाते सांगा नका. कोणाला काही नेता येत नाही, एक टाचणी सुई नेता येत नाही. म्हणून त्याचं नाव भग हा. सगळी संपत्ती संपवणारा याचा अर्थ ती इथे राहते आणि जीव एकटा तिथे जातो. धनानी भूमो पशवश्च गोष्टे असा श्लोक आहे योगवासिष्ठामध्ये. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. कर्मानुगो म्हणजे कर्माच्या वासनाच फक्त सूक्ष्मदेहाबरोबर जातात. काय काय राहतं इथे? छान श्लोक आहे योगवासिष्ठातला. धनानी भूमो पूर्वीचा कालचा श्लोक आहे. रामांना वसिष्ठ सांगतात का तेव्हा बँका वगैरे नव्हत्या. एखाद्याने पुष्कळ धन कमावलं तर धन असं जमिनीत पुरून ठेवायचे. धन, त्यानंतर सुवर्ण, असं काही मूल्यवान जे आहे सगळं जमिनीत पुरून ठेवायची पद्धत होती. अगदी गुप्त ठिकाणी ठेवायची, गरज पडली की ते उकरून काढायचे, ते वापरायचं. म्हणून भूमीत धन ठेवण्याची तेव्हा पद्धत होती, काही बँका वगैरे नव्हत्या. आणि म्हणून धन आणि भूमो हे धनी ती तिथेच राहतं. कर्मानुगो गच्छती लोक जीव एक असं शेवटचं चरण आहे. कर्माप्रमाणे जीव जातो, कर्मानुसारी जातो. त्या सगळ्या वासना सूक्ष्म देहात जातात आणि त्यानंतर त्या वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. पण काय नेता येत नाही असं वर्णन आहे ते. धनानी भूमो पशवश्च गोष्टे. पशु गाई म्हशी गुरं ढोरं हे सगळे गोठ्यात राहून जातात. अगदी आकस्मिक जर एखाद्याला मृत्यू आला तर हे सगळं मागे पडतं. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी. त्याचं जे प्रेत आहे ते न्यायचं आहे स्मशानात. फक्त भार्या दारापर्यंत येऊ शकते असं वर्णन आहे. भार्या गृहद्वारी जनस्मशाने. लोक फाल झालं तर कुठपर्यंत येतील? स्मशानापर्यंत येतील. बरं, देह हा तरी बरोबर नेता येतो का? स्थूल देह ज्याला म्हटलं आहे. सूक्ष्म तर जाईल. 4 देहांपैकी स्थूल देह म्हणजे जो आपल्याला दिसतो तो स्थूल देह. डोळ्याने दिसणारा त्याला स्थूल देह म्हणतो. हात पाय नाक कान डोळे वगैरे 5 फूट 6 फूट उंच वगैरे हा स्थूल देह, स्थूल शरीर आहे प्रत्येकाचं. देहश्चितायाम परलोक मार्गे. या देहाला चितेवर ठेवतात आणि जाळून टाकतात. तोही जात नाही. मग काय गेलं त्याच्याबरोबर? त्याचा उद्धार झाला नाही, तो मुक्त झाला नाही, परमेश्वराच्या स्वरूपाची म्हणजे आपल्याच स्वरूपाची त्याला प्राप्ती झाली नाही. मग तो गेला, काय गेलं त्याचं? कर्मानुभव. त्यांनी ह्या जन्मात क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून जे काही क्रिया केल्या असतील, कर्म केले असतील, त्या कर्मानुगो गच्छती जीव एक. त्या कर्माप्रमाणे जीव जातो. बाकी बरोबर काही नेता येत नाही, एक टाचणीसुद्धा नेता येत नाही. आणि त्या अर्थाने एक म्हण हिंदीतली आहे, खाली हात आया था खाली हात जाना है. रिकाम्या हाताने यायचं, रिकाम्या हाताने जाणार. कोणीही काही नाही, देतानाही मुठीच रिकाम्याच असतात, वळलेले असतात, जातानाही मुठ रिकामीच असते, काही नसतं मुठीमध्ये. आमच्या इथे अलेक्झांडर नावाचा या पृथ्वीवरती फार मोठा सम्राट होऊन गेला. फार महत्त्वाकांक्षी होता. त्याची इच्छा होती सगळ्या पृथ्वीला पादाक्रांत करायचं. बरेचसे देश त्यांनी जिंकले, काबीज केले, युद्ध जिंकली, सत्ता कमावली, कीर्ती कमावली, यश कमावलं. आणि आता शेवटी त्याचे अखेरचे दिवस आले आणि त्याला हे जीवनाचं तत्त्वज्ञान कळलं मनोमन की आता हे सगळं मला ठेवूनच जावं लागेल. आजारी पडला, अत्यवस्थ झाला. तेव्हा त्यांनी आपल्या नित्याच्या सहवासातल्या काही सेवकांना बोलावलं आणि सांगितलं, हे बघा, हा इतकं सगळं मी विजय केला, पराक्रम केला, जग मला कीर्तिवान म्हणतं, मी खूप शूर असं म्हणतं, मी खूप देशात काबीज केले, माझी सत्ता वाढली. पण एक काम कराल, जेव्हा माझी तुम्ही अंत्ययात्रा काढाल, पेटीतून नेत होते, तर ख्रिश्चन आहे ना, पेटीतून नेणार आणि मग ते दफन करतात ख्रिश्चन लोकांमध्ये.
तर माझे पेटीतून 2 हात बाहेर काढा. जगाला हे कळू दे की हा अलेक्झांडर जसा जन्माला आला होता तसाच रिकाम्या हाताने चालला आहे. इतका मोठा सम्राट, सुलतान, महत्त्वाकांक्षी आणि खरोखर तसे पराक्रम केलेला अलेक्झांडरसुद्धा मृत्यूच्या आधी काही दिवस रिकामे हात माझे बाहेर काढा पेटीच्या असं त्यांना आज्ञा केल्या शिष्यांना. आणि त्याप्रमाणे ते केले गेले. कारण भग हा मिळवलेल्या सगळ्या ऐश्वर संपत्तीचा उपसंहार ते नाहीसे करणारा, इथेच ठेवणारा. आणि म्हणून भगवंतांचं द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकामधले भग हा असं आहे. श्रोते हो, 3 क्रमांकाचं नाव आहे आनंदी. भग आनंदी, भग हा आनंदी. आनंदी नाव त्याचं का असू नये? निर्गुण निराकाराविषयी हे नाव आहे. खरं निर्गुण निराकाराला नाव नाही, त्याचं वाचक आहे. आनंदी, ईश्वरी आनंदी, अवतारी अखंड आनंदी, चारींना लागू पडेल. पण तरी देखील निर्गुण निराकाराविषयी आनंदी बोलल्या जातं. श्रुतीच तशी आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, ब्रह्मवस्तू अखंड आनंदी आहे. त्याची स्वरूप धर्मच आहेत. सच्चित आनंद ही ब्रह्मवस्तूची लक्षणं आहेत. आणि सच्चित, त्यामध्ये सच्चितमध्ये आनंद आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान, आणि आनंद आपल्याला कळतं सर्वांना. आनंद काय आहे? सुख नाही. कारण सुख म्हटलं की दुःख आलं. सुखाला विरोधी शब्द आहे, पण आनंदाला विरोधी किंवा पर्यायी शब्द नाही आहे. आनंदच. सुख दुःख हे द्वंद्व आहेत. त्याच्यापुढे एक जागा अजून आहे, सुखरूपता. फक्त सुखरूपता म्हणजे आनंद. म्हणून ब्रह्मवस्तू सुखरूप आहे, आनंदी आहे. आणि सर्वांना एवढंच नव्हे, सर्वांना आनंद देऊ शकणारी आहे, देणारी आहे. कारण ते जीवाचं स्वरूपच आहे मूलतः. पण जीव त्याला विस्मरण झालं, जुने ठेवणे मीपणे आकळेना असं झालं. त्यामुळे आपल्या आनंद स्वरूपाला विसरला. नाही तर जीवसुद्धा आनंदीच आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, आनंदाध्येव खल्विना भूतानी जायन्ते, आणि आनंदेन जातानी जीवंती अशी श्रुतीच आहे. आनंदेन जातानी जीवंती तैत्तिरीय श्रुती आहे. आणि त्यामुळे सगळ्या जीवांची अपेक्षा आनंदात राहावीशी असते. पण कर्मामध्ये चुकतात, उपाधीच्या घोटाळ्यामुळे चुकतात आणि आनंदात राहू शकत नाही. वास्तविक ध्येय तेच आहे की मी आनंदीच असावं असं प्रत्येकालाही वाटतं. ते मुळात भगवंतांचं स्वरूप आहे, आनंदी. आणि ते स्वरूप असल्यामुळे स्वरूप लक्षणाद्वारे हे नाव दिलेलं आहे भगवंतांचं आनंदी. निर्गुण निराकार किंवा निर्गुण सगुण निराकार ईश्वरालाही ते लागू पडतं. अत्यंत आनंद. आणि जीवाचे स्वरूप खरं म्हणजे आनंदच आहे. त्यामुळे भगवंतांचं हे नाव आनंदाचं दिग्दर्शन करणारं तुकोबारायांचा एक अभंग आहे. ते आत्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर, स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर, त्यांच्या सद्गुरू बाबाजी चैतन्यांच्या कृपेने त्यांचा अनुभव काय आहे? मग आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग. आनंदाचा डोह म्हणजे ब्रह्मवस्तू, आनंदाचे तरंग आहेत तिथे. आणि सगळं आनंद आनंदमय आहे. इथे काही दुसरं नाहीच आहे. काही शोक मोह दुःख निंदा द्वेष काहीच नाही. फक्त आनंद आनंद आनंद. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच 3 क्रमांकाचं या श्लोकामधलं आनंदी हे आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे वनमाली. वनामधल्या फुलांच्या गळ्यात माला घालणारा. आता हे नाव निर्गुण निराकारही नाही, वाचक नाही, ईश्वरवाचकही नाही. हे अवतारातलं नाव आहे वनमाली. विशेषतः हे नाव कृष्ण अवताराशी जास्त निगडीत आहे. म्हणजे वामनांनी का गळ्यात फुलांची माळ घातलेली असं नाही, रामांनी घातलेली असं नाही. रामांच्या गळ्यात ते वनाच्या फुलांच्या माळा पडल्या. वनामध्ये असताना लक्ष्मण त्यांच्यासाठी रोज हारही करायचा. शबरीने हार घातला आहे, गुहकानी हार घातला आहे, तोही वनमालीच आहे. पण श्रीकृष्ण अवतारात हे नाव जास्त प्रसिद्ध आहे. कारण भगवंतांनी गोकुळ आणि वृंदावनात परिसरात असताना 11 वर्ष लीला केल्या, स्वेच्छेने केल्या. स्वेच्छामयस्स न भूतमयस्स कोपी, अद्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्स न भूतमयस्स कोपी, असा श्लोक दशमस्कंदात आहे. आणि त्या सगळ्या लीला करताना भगवंतांनी स्वतः नाही, हे सगळे त्यांचे जे सवंगडी होते गोकुळातले, हे कृष्णाला राजा करायचे. वनात गेल्यानंतर गायींना मोकळं सोडून द्यायचं, असं वर्णन भागवतात हरिविजयात खूप वर्णन आहे ते. आणि मग फुलं तोडायचे वनातले, जे असतील ते वनातली फुलं तोडायची, त्याची हार करायचा,
माला करायची आणि भगवंतांना दगडावर बसवायचं आणि त्याला गोकुळचा राजा म्हणायचं, त्याच्याभोवती फेर धरायचे, त्याच्या गळ्यात ती माळा घालायची, रोज वेगळ्या वेगळ्या बघा ताजी ताजी. बरं एकच माळ नाही, ज्या गोपाला वाटेल, यांच्या सवंगड्याला वाटेल की मी एक माला केली पाहिजे. आणि वनात जी फुलं मिळतील ती, वनात मिळणाऱ्या सगळ्या फुलांची माळ म्हणजे हार करून ते कृष्णाच्या गळ्यात घातल्या जायचे. म्हणून वनमाली शब्द कृष्ण अवतारात फार जास्त चालतो आणि आपल्याला तो आवडतोय, कारण भगवंतांच्या जितक्या बाललीला आहेत श्रीकृष्ण अवतारातल्या, तितक्या बाललीला अन्य अवतारातल्या नाही आहेत. रामायणातली नाही, वामन अवतारातली नाही आणि नरसिंह अवतार तर नाहीच, परशुरामांच्या पण बाललीला नाही. बाललीलांनी गजबजलं आहे पूर्ण श्रीमद भागवत किंवा कृष्णाचं चरित्र बाललीला. कारण दशमस्कंदाच्या 90 अध्यायांपैकी 49 अध्याय पूर्वार्ध जो आहे हा सगळा भगवंतांच्या बालपणीचं वर्णन आहे. किती वेळा वर्णन आहे की भगवंतांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या, वनी खेळती बालते वल्लवांचे, तिरे खवती मस्तकी पल्लवांचे, वामन पंडितांचे श्लोक. वनमाली त्याचं नावच एक वनमाली आहे. आणि म्हणून वनमाली हे शब्द भगवंतांची वैजयंती माळ आहे, वैजयंती माळ गळ्यात घालणारा किंवा फुलांच्या माळा, वनातल्या फुलांच्या माळा गळ्यात घालणारा, या अर्थाने हे भगवंतांचं नाव आहे. कालयवनाची कथा येते श्रीमद भागवतामध्ये, त्यामध्ये एक श्लोकार्धच आहे की तो कालयवन आला, तिकडून जरासंध आहे, मग त्या दोघांचे निपात. आता कालयवनाकडे समोर जायचं आहे, बलराम दादा म्हणतात कृष्ण आपण जाऊ, नाही मी एकटाच जाणार दादा, तुम्ही थांबा इथेच. म्हणून कालयवनाच्या समोर भगवान एकटे गेले. कसे गेले सांगताना तिथे श्लोकार्ध आहे. निर्जगाम परिंद्वारात पद्ममाली निरायुधा. तिथे पद्ममाली म्हटलं आहे, आपण वनमाली शब्दाचा अर्थ पाहतो. पद्ममाली, पद्म म्हणजे कमळ, कमळाच्या फुलाची माळ गळ्यात घालणारा असा भगवान तिथे निरायुधा, हातात शस्त्रास्त्र काही घेतलं नाही. वास्तविक कालयवन श्रीकृष्णांशी युद्ध करण्याच्या आकांक्षेने आला होता, पण भगवान नुसते कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि त्यांचं वर्णन व्यासांनी केलं आहे. निर्जगाम परिंद्वारात वनमाली निरायुधा. द्वारकेच्या एका द्वारावरती भगवान कमरेवर हात ठेवून गळ्यामध्ये फुलांची माळ घातलेला वनमाली, पद्ममाली म्हणजे वनमाली भगवान तिथे उभा राहिला. श्रीकृष्ण अवताराशी या नावाचा जास्त संबंध येतो आहे. आणि म्हणून वनमाली हे 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं भगवंतांचं आहे. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये हलायुधा. हल म्हणजे नांगर, हे आयुध आहेत. हल आयुधा म्हणजे हल किंवा नांगर धारण करणारा. याचा संदर्भ थोडासा बलरामांच्या अवताराकडे आहे. बलरामच्या हातात नांगर, मुसळ आणि नांगर आहे. त्यांनी उत्पात करायचे ते. असे कथाही आहे की त्यांनी पूर्ण हस्तिनापूर नगरी नांगरावर उचलायचा एकदा प्रयत्न केला. कथा विस्ताराने नाही पाहायची आपल्याला, पण इतके ते पराक्रमी. हलधर म्हणजे बलरामच. आणि म्हणून बलरामसुद्धा जे झाले आहेत, बलरामाचं जे स्वरूप आहे ते भगवंतांचं स्वरूप आहे. म्हणजे बलराम रूपाने सुद्धा प्रगट झालेला भगवानच आहे. आणि म्हणून हलायुधा हे नाव भगवंतांचंही ठेवलं गेलं आहे. म्हटलं त्यांना हलायुध म्हणतात, बलरामांनाही म्हणतात. आणि ते हल म्हणजे नांगर कशासाठी घेतलं? अधर्म आणि अज्ञान याचा नाश करणारा आहे. एका जीवाच्या संदर्भात त्याचं अज्ञान नाहीसं करणारा. आणि अधर्म कोणी करीत असेल तर त्या अधर्माचं पारिपत्य करणं, नाश करण्यासाठी नांगर ज्या अवतारात घेतलं त्याला बलराम अवतार म्हणतात. आणि या एकंदर हलायुध नावाचं आपल्याला शिकवण काय मिळतं? मग मेहनत, शांती, परिश्रम. मेहनत, शांती आणि परिश्रम हे तिन्ही करण्याचं. परिश्रम तर करायचे, पराक्रम तर करायचा, पण शांतता ठेवायची. अशा तिन्हीचं. आणि शेती करणारा हलधर हा पहिला अवतार मानला आहे. शेती करणारा अवतार, कारण नांगराची शेती होते ना. बलराम दादांच्या हातात जे आयुध आहे नांगर, हल ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये, ते शेतीची मशागत करणारा एक आयुध आहे. आता पुष्कळ काळ बदलला आहे, ट्रॅक्टरनी शेती आहे, पण ट्रॅक्टरला मागे जे फाळं असतात ना ते नांगराचेच फाळं असतात. फक्त इतकंच आहे की ती बैलांच्या द्वारे न ओढतात, ते ट्रॅक्टरच्या द्वारे म्हणजे शक्तीद्वारे, ऊर्जेद्वारे, डिझेलद्वारे ओढतात.
पण ती फाळच असतात त्या नांगराला, त्या ट्रॅक्टरला खाली फाळं जे असतात ना त्यालाच नांगर म्हणायचं पूर्वी. विज्ञानाच्या संशोधनामुळे प्रगतीमुळे ते आता तसं वैज्ञानिक प्रगती झाली, पण मुळात ते नांगरच आहे, ते शेतीच्या कामात पडतं. म्हणून हलायुध हा याचा संबंध शेतीच्या व्यवसायाशी आहे. तो बलरामदादांनी पहिला नांगर हातात घेतलेला आहे, ते बलरामदादांचं नाव आहे आणि म्हणून बलरामदादांशी भगवंतांचं ऐक्य आहे. बलरामदादा आणि भगवान एकच आहेत, जे याचंच रूप आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव हलायुध हा हे 5 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. श्रोते, 6 क्रमांकाचं नाव आदित्य. आदित्य, आपल्याला सूर्याचं एक नाव आदित्य माहिती आहे, पण खरं म्हणजे आदित्य शब्दाचा अर्थ अदितीचा पुत्र असा होतो. दिती आणि आदिती सख्या बहिणी आहेत, भागवतात वर्णन आहे. कश्यप महामुनींच्या धर्मपत्नी 2 दिती आदिती. या दितीच्या पोटी सगळे असुर आले, अदितीच्या पोटी सगळे देव आले, आणि अदितीच्या पोटी सगळे जे देव आले त्यामध्ये 12 आदित्य जन्माला आले. त्यातला सूर्य एक आहे. 12 आदित्यांमध्ये विष्णूसुद्धा एक आहे असं वाटतं. असे त्याची वर्णनं आहेत, 12 आदित्यांची नावंही मिळतात. आणि आदित्य शब्दाचा खरा अर्थ अंधकार मिटवणारा असा केलेला आहे. आदित्य पाहतोच ना आपण, सूर्याची किरणं, सूर्य उगवला की अंधार नाही सावतो, रात्र चालली जाते. अंधार नाही, काळोख नाही, काही नाही. सूर्याचं एक किरण पहिलं पडलं पृथ्वीवरती की हळूहळू प्रकाश वाढतो झुंजूमंजू झाल्यानंतर, आणि मग सूर्य माथ्यावर येईपर्यंत खूपच लख्ख तेजस्वी प्रकाशमान उष्णता देणारा होतो. हे सूर्याची अंधकार मिटवणारा आहे. म्हणून आमच्या इथे आदित्य हृदय नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये सूर्याची खूप वर्णन आहेत. आदित्य हृदयच त्याचं नाव आहे, आणि त्यामध्ये भगवान सूर्यनारायणाची स्तुती खूप आहे. त्यामध्ये एक श्लोक आहे, आदित्यस्य नमस्कारान यो कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. आदित्य नाव दारिद्र्याचा, अंधाराचा आणि दारिद्र्याचाही नाश करणार आहे असं सूर्याविषयी वर्णन आहे. म्हणून आपल्या इथे पूर्वापार प्रत्येक युगात अशी पद्धत आहे, सूर्यनमस्कार घालतात. सगळे साधक योगी किती वय झालं तरी सूर्यनमस्कार सोडत नाहीत, कारण सूर्याला नमस्कार केले. सूर्यात भवन्ति भूतानी सूर्येण पालतानी तू. सूर्य उपनिषदच आहे, सूर्य उपनिषद आहे उपउपनिषदांमध्ये, त्यात सूर्येण पालितानी सर्व, म्हणजे सूर्याविषयीचंच सगळं वर्णन आहे. आणि त्या सूर्यामुळे प्रकाश मिळतो, रात्र अंधकार निघून जाते, अत्यंत प्रकाशमय. 2 शक्ती आहेत सूर्याच्या, उष्णता आणि प्रकाश, दोन्ही शक्तींच्या द्वारे तो जगाचं पालनपोषण करण्याला मदत करतो. आणि सगळ्या वनस्पतींची वृद्धी, जीवांची वृद्धी ही सूर्यप्रकाशामुळे होते बरं का. वनस्पती, फळं, झाडं इत्यादी ही सगळे सूर्याच्या उष्णतेमुळे वाढतात. रसो हमप्सु कौंतेय, भगवान बोलले भगवद्गीतेत, प्रभास्मी शशी सूर्ययोहो. ही सूर्यांची जी प्रभा आहे ते मी आहे. म्हणून भगवंतांचं नाव आदित्य काच ठेवलं की त्याच्यामध्ये जी प्रभा आहे, सूर्यमंडल ज्याला म्हणतात, प्रभा म्हणजे सूर्यमंडल, त्या प्रभामंडलाचा निर्माता कोणामुळे प्रभा आहे, भगवान म्हणतात प्रभास्मी, प्रभा हा अस्मी शशी सूर्ययोहो. सूर्य आणि चंद्रांचे जवळ जी प्रभा आहे ती मीच आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव आदित्यात आणि चंद्रामध्ये ते प्रकाशरूपाने, प्रभारूपाने असल्यामुळे त्यांचं नावच आदित्य. हे 6 क्रम. 6 क्रमांकाचं नाव आदित्य असं आपण पाहिलं. भगवंतांचं ह्या श्लोकामधलं 7 क्रमांकाचं नाव ज्योतिरादित्य असं आहे. आत्ता आपण वर्णन ऐकलं आधीच्या नावामध्ये. सूर्य, सूर्यमंडल या वेगळ्या गोष्टी आहेत. सूर्य त्याची किरणं निघाली की त्याने जे आभा तयार होते त्याला सूर्यमंडल म्हणतात. किती तरी मोठ्या विस्ताराचं सूर्यमंडल असतं आहे. त्या ज्योतीत किंवा त्या प्रकाशात, त्या आभेमध्ये, मंडलामध्ये राहणारा की ज्याच्यामुळे ही प्रभा निर्माण होते. म्हणून भगवंतांचं एक नाव ज्योती ही आदित्य. ज्योती म्हणजे प्रकाश, आदित्याची ज्योती, आदित्याचा प्रकाश. आदित्य नावाचा अर्थ पाहताना पाहिला आहे आपण, पण सूर्यामध्ये हा प्रकाश आला कुठून, सूर्यामध्ये ही उष्णता आली कुठून, ती ज्योतिरादित्य नावाने स्पष्ट होते. सूर्याची जी शक्ती आहेत, 24 शक्ती आहेत नारायणाच्या,
त्यातली गायत्री पण एक शक्ती आहे, सविता एक शक्ती आहे. या सगळ्या शक्ती मिळून ती आभा आणि प्रभा तयार होते. मग ही सगळी शक्ती आणि प्रभा कुठून आली? तर भगवान म्हणतात, सूर्यमंडलाच्या ज्योतीत आणि प्रकाशात राहणारा मी. मग असे वर्णन गीतेच्या श्लोकांनी ऐकलं, पण प्रभास्मी शशी सूर्य यो हो, मी आहे ज्योतींची पण ज्योती. सूर्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाचाही प्रकाश, त्या ज्योतीची ज्योती, त्या उष्णतेची उष्णता प्रदान करणारा. कोणती लहानशी जरी ज्योत असली ना, जसं एक पणती आहे घरी, दिवा आहे, समई आहे, आपल्या देवघरात असतात सगळ्या वस्तू या, त्याच्यामध्ये लहानशी ज्योत आहे. त्या ज्योतीमध्ये काही उष्णता आहे, काही प्रकाश आहे. किती लहान पणती असली तरी थोडीशी उष्णताही निर्माण होते, सूर्याच्या तुलनेत कमी असेल, पण उष्णता आणि प्रकाश तिथे ज्योत म्हटली की आलंच ते. त्या दिवा, पणती, मेणबत्ती, उदबत्ती, नक्षत्र, तारे इत्यादी इत्यादी या सगळ्यांमध्ये जी उष्णता आणि प्रकाश असतं, तो सुद्धा भगवंतांच्याच स्वरूपाचा परिणाम असतो. आणि त्याचं कारण आहे की भगवान असं का करू शकतात? कारण भगवान स्वतः भगवान अत्यंत प्रकाशरूप ज्योतिरूपच आहेत. आणि संपूर्ण ब्रह्मांडाला, सूर्यालाच नाही, सर्व ब्रह्मांडाला प्रकाश आणि उष्णता पुरवणारा. म्हणून भगवंतांचं एक नाव 7 क्रमांकाचं आपण पाहतो आहोत, ज्योतिरादित्य. ज्योती ही आदित्य, हा आदित्याची ज्योतिरूप जो आहे, म्हणजे सूर्याची ज्योतिरूप जो आहे, त्याचं नाव ज्योतिरादित्य असं आपण पाहिलं. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, सहिष्णु. सहिष्णू शब्दाचा अगदी सोपा अर्थ सहन करणारा असा आहे. जसं भारत देशाबद्दल बोलताना आपण ऐकतो की आमचा धर्म अत्यंत सहिष्णू धर्म आहे. इतरांनी आमच्यावर केलेले आघात सहन करण्याची शक्ती आमच्यावर आहे. आम्ही आपण कोणावरती आक्रमण नाही करणार. इतरांनी त्रास दिला तर मग आम्ही करू. आम्ही तसे सहिष्णू आहोत. सहिष्णुता हा हिंदूंचा खूप मोठा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये सहिष्णुतेला फार मोठी मान्यता आहे. आहेच हिंदू धर्म सहिष्णूच आहे. शब्द आपण ऐकलेला आहे. सर्वांशी चांगलं वागणारा, उर्मटपणा न करणारा आणि अत्यंत इतरांच्या काही गोष्टी एका मर्यादेपर्यंत सहन करणारा. सहन करणे या सहिष्णुता असं म्हणतात. सर्व द्वंद्व, भगवंतांच्या बाबतीत हा शब्द आहे सहिष्णू. सगळी द्वंद्व, सुख दुःख, मान अपमान, निंदास्तुती, जय पराजय, शीत उष्ण, असे 6 द्वंद्व आहेत. हे सगळे भगवान स्वतः सहन करतात. अवतारात सुद्धा सहन करतात. राम अवतारात भगवंतांना किती सहन करावं लागलं. वनवास काय मिळाला, शीत उष्ण काही नाही, मान अपमान नाही, जय पराजय नाही, काय द्वंद्व सगळे. कसं एक राजकुमार वनात चालले आहेत अनवाणी, काही बरोबर सामग्री न घेता किती सहन करावं लागलं असेल, कल्पना करा. पण राम अवतारामध्ये ईश्वराने हे करून दाखवलं की मी सहिष्णू आहे. सहिष्णू, आमच्या इथे विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. तिथे सहिष्णुतेची, हिला सहिष्णुतेत तितिक्षा पण म्हणतात. सहन करणे, तितिक्षा शब्दसुद्धा आहे संस्कृतमध्ये. तितिक्षेची व्याख्या मात्र केलेली आहे, शंकराचार्यांनी व्याख्या केलेली आहे. ती विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. सहनम सर्वदुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते, अशी पंचदशिकारांनी विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी व्याख्या केली आहे. सहनम सर्वदुःखानाम, काय त्याला प्रतिकारही करायचा नाही. प्रभुरामांना प्रतिकार करता नसता आला का? ते ईश्वर आहेत. पण पितृआज्ञा पालन करण्याकरता वनवास सहन करणे, वनवासी म्हणून राहणे, तृणशय्या घेणे, हे सुद्धा रामांनी सहन केलं सगळं. कारण ते अत्यंत सहिष्णू आहेत. पितृआज्ञा पालन करणे हा भाग आहेच, पण सहन करणार आहेत सगळे. किती शीत उष्ण, उन्हाळा पावसाळा. एक राजकुमार अयोध्येच्या महालात 12 वर्ष राहिले आहेत विवाहानंतर, आणि त्यानंतर वनात जाऊन सगळं सहन करायचं. वन काय सोपं आहे का? प्रभू रामचंद्रांनी स्वतः स्वीकारलं. आणि जेव्हा जानकी देवी मागे लागल्या की मी येते, त्यांच्या तोंडात मग मोठं निरूपण आहे की वन किती कठीण असतं. जानकी, तुला सुकुमार दशेत तुला सहन होणार नाही. 18 वर्ष वय जानकी देवींचं आहे, रामांचं 25 आहे वनवासात जाताना. मम भ्राता पंचविंशकः अष्टादशै वर्षांनी मम जन्मनी गण्य, त्याचा श्लोक आहे. तुला नाही सहन होणार, सुकुमार आहेस तो, खूप सहन करावं लागतं.
तिथे रामांचं एक मोठं व्याख्यान आहे जानकी देवींना दिलेलं वाल्मिकी रामायणामध्ये. सहन करावं लागेल तुला आणि काही कुरकुर न करता तू विचार करणी आहे. मी तुला काही बाहेर वनात जायची आज्ञा नाही आहे काहीची. पण जानकी देवी तरी गेल्या आणि प्रमुरामचंद्र ज्याप्रमाणे सहनशील तीच उंची जानकी देवींची. ते दोघं एकरूपच आहे. देव देव मीची पाही म्हणतात माऊली. त्याप्रमाणे अतिशय निश्चलपणे अप्रतिकारपूर्वकम सहनं सर्वदुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. हिला सहिष्णुता म्हणतात. आणि म्हणून ही सर्व अवतारांच्या ठाई आहे. संतांच्या ठाई सहिष्णुता फार असते. सहिष्णुतेची मूर्ती संतच असतात. सगळं माऊलींचं जीवन पहा, तुकोबांचं जीवन पहा, रामदास स्वामींचं जीवन पहा. काय साधी गोष्ट आहे का? 12 वर्षाच्या मुलाने टाकलेला हिवाळा, उन्हाळा, पावसाळा यामध्ये शरीराला किती पीडा सहन केल्या असतील. सहनं सर्वदुःखानां. आणि कुठे एक तरी शब्द आहे का? माऊलींच्या वाट्याला किती कष्ट आले. संन्याशाची मुलं म्हणून व्रतबंधही झाले नाही. समाजाने हेळसांड केली. भिक्षेला निघाले, भिक्षे फाडून टाकायचे लोक, झोळे फाडायचे. किती सहन. पण याची कुठेही चकार शब्दात एक शब्द माऊलीने ज्ञानेश्वरीत उच्चारला नाही की आम्हाला इतका त्रास लोकांनी दिला म्हणून. तुकोबांचं तेच. कधी काही कुरकुर नाही अभंगामध्ये. कधीही उलट म्हणतात, बरे झाले देवा दिवाळे निघाले. बरं झालं दिवाळे निघालं. सहन करण्याची परमावधी संतांच्या योग्यांच्या जीवनात मिळते. आणि त्या सहन करण्याला सहिष्णुता असं म्हणतात. संत, अवतारी पुरुष, योगी, सद्गुरू यांच्या जीवनात सहिष्णुतेचं आपल्याला सगळीकडे खूप प्राधान्य पाहायला मिळतं. आणि अतिशय अप्रतिकारपूर्वक सर्व संतांना समाजाने त्रास दिलेत. त्यांच्या साधना काळात म्हणा किंवा अज्ञानाने म्हणा, भूमिक ईश्वराच्या असूनही त्यांची ओळख नीट न पटल्यामुळे म्हणा खूप त्रास दिला त्या संतांना. जितके आपल्याला माहिती आहे चरित्र त्यामध्ये आपण पाहतो, ऐकतो, वाचतो हे. आणि त्यामुळे जे अत्यंत दुष्टांचे भक्तांचे अपराध शांततेने सहन करतात. सहिष्णुता. आमच्या पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात एक कथा आहे. गावात राहत होते साखरखेडा नगरीमध्ये. काही टवाळखोर निंदकांना खूपत होते. त्या गावात एक कीर्तनकार आले अशी कथा आहे. आणि या लोकांनी त्या कीर्तनकाराला आपलं करून घेतलं आणि सांगितलं, तुम्ही प्रल्हाद महाराजांची शांती भंग करा. त्यांना शांती ब्रह्म म्हणायचे. कधीच क्रोध नाही, चिडणं नाही, सहन करणं, सहिष्णुता. सर्वाभूती परमेश्वर, खात्री पटलेली सहिष्णुता. या सर्वांनी त्या कीर्तनकाराला काही रक्कम देऊ केली की आम्ही तुला एवढी धन देऊ, तू प्रल्हाद महाराजांना चिडवून दाखव. तो तयार झाला धन मिळणार म्हणून. आणि त्याची तो महाराजांना भेटायला आला. मी कीर्तनकार आहे. महाराज म्हणजे छान, वा या बसा, भोजन करा. भोजन दिलं. आज रात्री कीर्तन सेवा करा म्हणाले. महाराजांनी परवानगी दिली. तो कीर्तनाला रात्री उभे राहिले. ते टवाळखोर लपून पाहतच होते. आणि कीर्तनकारांनी आख्यानामध्ये म्हणजे कथानकामध्ये महाराजांविषयी खूप काही काही अपशब्द बोलले की असे कुठे संत असतात का, यांना काय संत म्हणतात का, यांना काही कळतं का वगैरे खूप काय काय बोलले. आणि कीर्तन संपलं. आता टवाळखोरांनी असं वाटलं, कीर्तनकाराला असं वाटलं की आता हे चिडतील, मग मी जिंकील, मग मला धन मिळेल. यांना फक्त चीड आणायची, क्रोध आणायचा. कीर्तन संपलं आणि त्यानंतर महाराजांना नमस्कार करायला गेला. महाराजच उठले आणि त्याला नमस्कार केला. डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, बुवा खूप छान कीर्तन केलं. असं नाही म्हणले तुम्ही माझी निंदा केली, उलट तुम्ही माझे दोष मला दाखवून दिले. आता हे दोष मी काढून टाकेन. बरं झालं तुम्ही माझे दोष मला. तो गर्भगळीत तर झालाच. अवसानी गळालं, खाली बसला आणि महाराजांच्या चरणाला घट्ट मिठी मारली. ते टवाळखोर पाहतच होते. महाराजांनी सहिष्णुता या गुणधर्माप्रमाणे त्याला पूर्ण जिंकला. आणि खोटी नकली सहिष्णुता नाही आहे, दिखाऊपणाची नाही आहे, अंतरापासूनची सहिष्णुता आहे. त्यांनी ओळखली. कीर्तनकारच होते आणि महाराजांचा अनुग्रहसुद्धा घेतला, मंत्र घेतला, अशी कथा आहे. सहिष्णुता या गुणधर्माने महाराजांनी त्याला जिंकलं पूर्ण. टवाळखोर खजील झाले. त्यांनी धनाची पुढे अपेक्षा केल्याने दृष्टांत संपला. पण महाराजांनी अतिशय शांतपणे सहनं सर्व दुःखानां, निंदा पूर्ण पचवली हो. सहनं सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सहनशीलतेची मूर्ती महाराज, सर्वच संत. आणि त्यामुळे सहिष्णुता आपल्याला उदाहरणादाखल पाहायची असेल तर संतांची चरित्र, योग्यांची चरित्र, सद्गुरूंची चरित्र ही बघावी लागतात.
सहिष्णुता अत्यंत बाळगली असल्यामुळे नम्र झाला भूता तेणे कोंडिली अनंता माऊली म्हणतात महारिपाठामध्ये. अशा अर्थाने हा सहिष्णू शब्द इतक्या छटांनी असल्यामुळे ते भगवंतांचं एक नामच आहे. सहिष्णू हे 8 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे. श्रोते हो, गतिसत्तमः. गती शब्द आपल्याला कळतो. गती म्हणजे पुढे जाणे किंवा मागे जाणे, मागे पुढे कुठेही. आणि एखादी वस्तू मागे पुढे जाते एका जागी उभी आहे तिला स्थिर म्हणतात, स्थित असतात. जसं पर्वत वृक्ष एका जागी उभे असतात, त्याला गती नाही आहे. पण चलपदार्थ जे आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, मनुष्य आहे, या सर्वांना गती आहे. सतत श्वान आहे, गती असते. गती म्हणजे पुढे किंवा मागे जाणे, दोन्ही प्रकारची गती असते. पुढे जायला गतीच म्हणतात, मागे जाण्याला पण गतीच म्हणतात. सर्वात श्रेष्ठ गती ज्याच्याजवळ आहे, गती सत्तमः. कोणती गती याच्याजवळ आहे? आणि ही जी गती तो उत्तम भक्तांना देतो, ती गती ऊर्ध्वगती, उत्तम गती. भक्तांना त्यांची साधना गुरुकृपेने पूर्ण झाल्यानंतर जी गती हा देतो आणि आपल्या धामापर्यंत नेऊन ठेवतो. रामदास स्वामींनी अभंगात असं वर्णन केलं आहे, आम्ही रामरूपी वस्ती केली, आम्ही वस्ती केली रामी, आस्था नाही ध्येयधामी. ही गती त्यांना रामदास स्वामींना स्वरूपापर्यंतच रामांनी नेऊन ठेवलं. ही गती 2 प्रकारची. आणि गती मनुष्य देहाचा विचार केला, नरदेहाचा विचार केला, जर इथे स्थिती मानली तर एक ऊर्ध्वगती आहे, एक अधोगती आहे. म्हणजे नरदेहाच्या वर काही उच्च योनी आहेत, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण इत्यादी, स्वर्ग, वैकुंठ, सगळे लोक. तशी उपासना केली, सकाम ते लोक मिळतात. ही ऊर्ध्वगतीच आहे. आणि जर क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून काही परमार्थ साधना केली नाही, फक्त व्यवहार केला आणि त्यातही काही चुका झाल्या, निंदाद्वेष झाले, स्तुतीमत्सर झाले, तर अधोगती, तिर्यक योनी त्याला म्हणतात. म्हणजे नरदेहन जंक्शन आहे, इथूनच ऊर्ध्वगती आहे, इथूनच अधोगती आहे. गती 2, ऊर्ध्वगती, अधोगती. आणि ह्या दोन्ही गती देणारा परमात्माच आहे. पण गतिसत्तम हा शब्दाचा अर्थ पाहतो आता आपण. सर्व जीवांना उत्तम गती देणारा, देऊ शकणारा. त्यांची तशी साधना झाली. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, भगवान म्हणतात. त्याप्रमाणे ते जर झालं तर त्यांना उत्तम गती देणारा. आणि एकदा उत्तम गती गेली, उत्तमातली उत्तम गती आपलं स्वरूप भगवान देतात. मग यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, असं भगवान गीतेत बोलले. तिथपर्यंत देतात. भगवंतांच्या गतीबद्दल भाष्यामध्ये आचार्य असा उल्लेख केलेला आहे, या संसार चक्राला एका व्यष्टीच्या संदर्भात उत्तम गती वैकुंठ आहे, पण या संसार चक्राच्या संदर्भामध्ये याला एक गती देऊन ठेवली आहे. श्रीमद भगवद्गीतेत त्याचं वर्णन आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः. म्हणजे ही सृष्टी भगवान मायेचा जो खेळ आहे, ही पुन्हा 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 चक्राकार गतीने उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, चंद्र, सूर्य, नद्या, पर्वत, डोंगर, माणसं, जीव, हे सगळं असंच अखंड ही गती आहे चक्राकार गतीने. म्हणून एवं प्रवर्तितं चक्राची उपमा दिली आहे. चक्राकार गती एकसारखी गोल 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 फिरणारी. म्हणून भगवंतांनी संसार चक्राला गती देणारा, अखंड गती देणारा, पुरवणारा भगवान, म्हणून त्याचं नावच गतिसत्तमः. गती शब्द आपल्याला तसा परिचयाचा आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा शब्द येतो. गतिर्भर्ता प्रभुसाक्षी निवासच शरणम सुहृत, असा श्लोक आहे 9व्या अध्यायात. गती मी आहे, सर्व प्राणीमात्रांची गती मी आहे. गतिर्भर्ता पोषण करता, इतका पूर्ण श्लोक काही नाही पाहायचा आपल्याला, पण श्लोक गीतेमध्येही आहे. गतिर्भर्ता, गती आणि उत्तम गती जीवांना प्रदान करणारा, म्हणून भगवंताचं हे नाव 9 क्रमांकाचं गतिसत्तमः. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारते सत्संगती बरी पहावी, श्रीरामदास बोधात वर्णन आहे. ती बरी संगती परमात्मा आहे, ती बरी संगती संत आहेत, ती बरी संगती सद्गुरू आहेत, ती बरी संगती आचार्य आहेत. आणि ह्या बऱ्या संगतीत राहायला, म्हणून चांगल्या गतीसाठी जे भगवंतांचं नाव गतिसत्तमः, सर्व संतांचा उपदेश आहे की सज्जनांच्या संगतीत राहावं. मग सज्जन शब्दात सगळे आले, साधू, सत्पुरुष, योगी, सद्गुरू सगळेच आले, देव सगळे आले.
आणि म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. त्याच्यामध्ये काय होतं? बरा निश्चय शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह हा निरसावा. घडी ने घडी सार्थकाची करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. संगती, गती शब्द आहे तिथे. संगती, संतांची गती, संगती संतांची धरावी असा आग्रह असतो. आणि सद्गतीत राहिल्याने जीवाला गती हा उत्तम मिळवून देतो. परमात्मा, ईश्वर, देव, म्हणून त्याचं एक नाव ईश्वरवाचक नाव आहे. कारण ईश्वर सर्वांना त्याच्या स्वरूपाकडे घेऊन जातो. सद्गुरूंच्याकडून अर्थातच त्याच्या कृपेने सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि मग गतिसत्तम हा सर्व जीवांना त्यांच्या मूळ स्वरूपाची प्राप्ती करून देणारा असा आचार्यांनी भाष्यात म्हटलं आहे. सर्व जीवांना त्यांच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणारा, प्राप्ती करून देणारा परमात्मा आहे. म्हणून गतिसत्तम हा. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनाम यामधला 60 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला आपल्या वेळेमध्ये. श्लोक आहे, भगवान भगहानंदी वनमाली हलायुधा आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर गतिसत्तमा. 9 नावं या श्लोकामध्ये होती. आपण यथामती यथाशक्ती या नावांचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण स्तोत्र म्हणताना या अर्थाकडे लक्ष देऊया यापुढे, म्हणजे आपली भगवंताविषयी श्रद्धा, प्रेम वाढेल. ते सर्वांचं वाढो ही कांक्षा व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.